मागच्या रविवारी चिखलदऱ्यात एक मॅटर झालं. चिखलदरा जर म्हटलं बाबा पाणी पावसाचे दिवस जर लागले चिखलदऱ्यात दुरून दुरून लोक फिरायला जातात ना. चिखलदरा तसं पाहासारखं ठिकाण आहे. तर एक चिखलदऱ्यातलं हॉटेल आहे ग्रँडिस 27 या ठिकाणी पैशाहून एक मोठा वाद निर्माण झाला. तर आलेले पर्यटक आणि हॉटेलचे कर्मचारी याच्यात तुफान हाणामारी झाली. इतकी हाणामारी झाली की जखमी पर्यटकापैकी दोघं जखमी झाले आणि यातले मारहाण केल्यापैकी 2-3 जण जखमी झाले. म्हणजे पर्यटक या ठिकाणी आले आणि वादाचा विषय होता की हॉटेलमध्ये काहीतरी शिड्डू गिड्डू घेतली मग तिथे ना आणि ते बिल जास्त लावलं गेलं त्याच्यावरून हा वाद झाला. आता चिखलदरा कोणतेही थंडीचं ठिकाण आहे मतलब एन्जॉय करणारे लोक येतात आणि त्या माध्यमातून महसुलात आपल्याकडून कशी वाढ होईल याचा प्रयत्न करत असतात ते. कारण घरचेला माहित झालं तर घरचे लाथा मारतात त्या बेपोट्ट पिते काय. तर अशा ठिकाणी येऊन करतात. तर पर्यटकासोबत ह्या झालेल्या गोष्टीच्या ना सध्या पर्यटन दृष्ट्या चिखलदऱ्याचं नाव जरासं खराब होत आहे. की पर्यटक या ठिकाणी येतात, पर्यटका भरोश्यावर चिखलदऱ्याचा सारा व्यवसाय आहे. एकामेकासोबत येतात, भांडणं होतात. पण त्या भांडणाचं जे पर्यवसन झालं की एकदम हाणामारीत पर्यवसन झालं आणि इतकं मोठं हाणामारीत पर्यवसन झालं की त्यात काही जण जखमी झाले. इकडचा एफ-आय-आर झाला, तिकडचा एफ-आय-आर झाला. जे पर्यटक होते याच्यावर चिखलदरा पोलीस स्टेशन या ठिकाणी एफ-आय-आर झालाय. एफ-आय-आर आहे 118-1, 117-2, 189-2, 191-2, 190-2, 125 आणि 352 हे जे भारतीय न्याय संहितेच्या माध्यमातून या ठिकाणी काही याच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्याले सध्या अचलपूरच्या न्यायालयात आणल्या गेला आहे. तर न्यायालयातली कोणती प्रक्रिया आहे ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊ. इथं कुठं चिखलदरा लिहिलं आहे? आता अमरावती लिहिलं आहे बाबा. त्याले अचलपूरच्या न्यायालयात दाखल केलं गेलं. त्याले या ठिकाणी जामीन भेटला आहे आणि हे जे सारे पोराचे तिवसाचे पर्यटक होते असं माहित दुरून दुरून लोक येतात. तिवसाच काय मुंबई गिंबई दुरून दुरून लोक येतात. तर या ठिकाणी झालेला वाद म्हणजे हा ह्याच्यावर नेमकं त्याचे जे आले होते 5 जण ज्याला पकडून आणलं होतं चिखलदरा पोलीस स्टेशननं याच्यावर त्याचे असणारे वकील याची काय प्रतिक्रिया आहे ते आपण पहिल्यांदा ऐकू. तर माझ्यासोबत या एकूण प्रकरणात जे 5 जण पकडले होते त्याच्या ज्या सरांना जमानीत करून दिला असे चौधरी सर एकूण या प्रकरणाबद्दल काय तुम्ही न्यायाधीश महोदयावर बोलले न्यायाधीश महोदयासोबत बोलले पण कोण्या आधारे बॉयले जामीन दिला आता न्यायाधीश महोदयानं. कसं आहे की कायद्याप्रमाणे सर्व जे गुन्हे आहेत ते 7 वर्ष आतील कमी शिक्षेचे होते आणि ते मुद्दा गृहीत धरला आणि कुठली जप्ती बाकी नसल्यामुळे न्यायालयाने त्यांना जामीन दिला. आणि मी त्या आरोपीशी बोललो तर आरोपी असं म्हणणं आहे की ते काल एका हॉटेलमध्ये जेवायला गेले असता त्यांनी त्या हॉटेल मालकाला जेवण झाल्यावर GST वालं पक्का बिल मागितलं असता त्यांनी नकार दिला आणि त्यांना काही शेजारचे हॉटेलमधले वेटर वगैरे बोलवून त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्यापैकी 2 जण अमरावती येथे भरती असं ते सांगून राहिले आणि यांचा रिपोर्ट दिला आणि यांच्या गुन्हे दाखल करायला लावले. यांनी पोलिसांनी रिपोर्ट दिला असं यांचं म्हणणं आहे परंतु त्याच्यावर आजपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की पहिले आम्ही मेडिकल रिपोर्ट प्राप्त करून त्यानंतर गुन्हा दाखल करू. वास्तविकता हे जे तरुण आहे सर्व 19 ते 21 वयोगटातील सर्व विद्यार्थी आहेत. त्यांचा असा कुठलाही उद्देश नव्हता की फक्त ते पर्यटन स्थळी जे आले होते ते फक्त पर्यटनाचा आनंद घेण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर असे गुन्हे दाखल होणं म्हणजे खेदाची बाब आहे आणि चिखलदऱ्याच्या पर्यटनालाही या याच्यापासून थोडा तळा जाऊ शकतो. कारण लोकांवर जर असे जर गुन्हे दाखल होत गेले तर मग चिखलदरा कोणी जायला दजावलं नाही. तर तुम्हाला मी पहिली माहिती सांगितली वकील साहेबाचं म्हणणं काय ते ऐकवलं. पहिली गोष्ट अशी की याच्यात याही पार्टीने एफ-आय-आर केला आणि त्याही पार्टीने एफ-आय-आर केला आहे. तर यातल्या ज्या पर्यटकावर एफ-आय-आर केला त्याच्यावरच गुन्हे दाखल करून त्याला सध्या अंदर केलाय. पण इकडच्या बाजूने 2-3 जण जखमी आहेत म्हणजे हॉटेलच्या इकडचेही. तर पर्यटकासोबत जर अशा प्रकारची मारहाण होत असेल तर याचा चिखलदराच्या दृष्टीने लय मोठा खराब परिणाम होऊ शकते. कसं आहे लोक खाऊन पिऊन येतात तर थोडंसं गोड माना. पर्यटकाचं हे काम आहे की आपण येतो ना तर वादगीत जरा शांत ठेवा कारण बाहेरचं ठिकाण असते एफ-आय-आर झाले तर आपलं शिक्षण वाया जाऊ शकते. तर अशा प्रकारचा तितंबा चिखलदऱ्यात नेमका झाला. गोष्ट अशी आहे की चिखलदऱ्यात पर्यटका दृष्टीने लोक येतात. प्रत्येकाला असं वाटतं या ठिकाणी या आनंद घ्या इकडे फिरा तिकडे फिरा. पण या गोष्टीचा असा अतिरेक होऊन जर असे एफ-आय-आर होत असतील तर लोकांनी विचार करायला लागेल. कारण चिखलदरा जर म्हटलं लोक फिरायला लय दुरून दुरून येतात. पर्यटकांना विचार करायला पाहिजे की बा आपण इतक्या दुरून इकडे येतो आणि या ठिकाणी जर अशी तितंब देखील तर आपल्याला एफ-आय-आर होतील. तर याबाबत मी आपल्या अचलपूर जे तोंडात आता मी अचलपूरचा पडलो की मी सध्या चिखलदऱ्यात
चिखलदऱ्याच्या ठाणेदार साहेबांसोबत बोलायचा प्रयत्न केला. साहेबांनी सांगितलं की बाबा ते मला काही बोलता येणार नाही, कारण SP साहेबांनी सांगितलं आहे की जेव्हापर्यंत मी काही सांगणार नाही त्यापर्यंत कोणत्याच प्रकारचं अधिकृत बयान प्रसार माध्यमावर देऊ नये. महत्वाची गोष्ट. याच्यावर FIR झाला, हे पोरगं अटक झाले. पण याच्यावरही त्याचं असं म्हणणं आहे, मी काल त्याच्यासोबत बोलायचा प्रयत्न केला, ऑफ कॅमेरा बोललो, त्याने सांगितलं आम्ही FIR केलाय. तर FIR झाला नशील का अशील हे मला कन्फर्म नाही. मग याच्यावरही म्हणजे आतापर्यंत कारवाई का झाली नाही? या हॉटेलच्या पाठीमागे जे हॉटेल आहे याच्या पाठीमागे कोणत्या का मला असं माहित झालं की मोठ्या पॉलिटिकल पर्सनचा हात आहे. म्हणजे राजकीय प्रेशर येऊन या प्रकरणाला वेगळी कलाटणी द्यायचा प्रयत्न आहे का? पण गावरान 90 कोणतीच बातमी, हे बातमी भलेही तुम्हाला छोटीशी वाटेल, पण पर्यटकादृष्ट्या महत्वपूर्ण असणाऱ्या चिखलदऱ्यासाठी लय महत्वाची गोष्ट आहे. पर्यटन या ठिकाणी करणाऱ्या लोकांवर भांडणं होतात, कोणी ठिकाणी होतात, पण त्या पर्यटकाला जर अशी मारहाण होती, याच्यावर FIR झाला ना, त्याच्यावर FIR व्हायला पाहिजे, ते अटक केली, येईल अटक व्हायला पाहिजे होती, असं ठोकय मत आहे गावरान 90चं की गुन्हा दाखल झाला त्याच्यावर व्हायला पाहिजे. कारण यातले जखमी आहेत आणि त्यातले जखमी आहेत. म्हणजे येणं मारलं आणि ते तर जे चुपचाप मार खाल्लाच नशील ना, कारण ज्या पर्यटकावर गुन्हे दाखल झाले याच्यातले 1-2 जण जखमी आहेत. त्याचे मला काल त्याचे कपडे पाहिले, त्याच्या अंगावर रक्त लागेल दिसलं. तर हे मॅटर आहे भाऊ. या मॅटरचा विचार प्रत्येक पर्यटकानं करायला पाहिजे की महत्वपूर्ण असणाऱ्या चिखलदऱ्यात. आता मी फक्त बोलून कोण राहिलो, कारण मी लय जण गेलो, फक्त वकील साहेबच माझ्यासोबत बोलले, माझ्यासोबत बाकी कोणीच ऑथराईज पर्सन एकही जण बोलला नाही. त्याच्यानं हे महत्वपूर्ण आणि दुःखदायक गोष्ट आहे की मागच्या रविवारी पर्यटक आणि हॉटेल चालक जे असतील, हॉटेलचे कर्मचारी, याच्यात तुफान हाणामारी झाली आणि इकडचे 2-3 जण जखमी होते आणि तिकडचे 1-2 जण जखमी आहेत. पण फक्त पर्यटकावरच गुन्हे दाखल झाले आणि अजूनही ज्या लोकांनी याला मारलाय त्याच्यावर कोणत्याच प्रकारचे अजूनपर्यंत गुन्हे दाखल झाले नसल्याची मला प्राथमिक बातमी आहे. आणि याच्यावर नंतर कोणती कारवाई होते हे पाहू. पण बातमी जशी आहे तशी की महत्वपूर्ण असणाऱ्या चिखलदऱ्या पर्यटन दृष्ट्या या ठिकाणच्या पर्यटकाच्या मनात, पर्यटक आणि हॉटेल चालकाच्या मनात तुफान हाणामारी झाली आणि त्याच्यात की नाही लय मोठं प्रकरण झालं.